नमस्कार. राकेशला अर्णवने ओळखलेलं असतं. त्यावेळेला अर्णव राकेशच्या अंगावर धावत जाणार, त्यावेळेला मात्र राकेश त्या खोलीचा दरवाजा बंद करतो ज्या ठिकाणी बॉम्ब लावलेला असतो. त्यावेळेला अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो. तर इकडे ईश्वरीच्या नावाची अनाउन्समेंट होत असते. त्यावेळेला नम्रता ईश्वरीला म्हणते, ईश्व अगं असं काय करतेस, तुझ्या नावाची अनाउन्समेंट होते आणि तू तू जात का नाहीयेस, अगं 3-4 वेळा झाली, जा ना स्टेजवर. तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अगं नमुताई कशी जाऊ मी, तूच सांग ना कशी जाऊ मी. अगं अर्णव सर नाही आलेत, अगं अर्णव सरांचीच वाट बघते मी, ते तर आले पाहिजेत. तेव्हा मात्र नम्रता बोलते, अगं कुठे गेले अर्णव जिजू, तुम्हाला माहिती होतं ना. त्यावेळेला आकाश बोलतो, इथेच कुठेतरी असेल, थांब मी बघून आलो. आणि आकाश तो निघून गेलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते, असं का होतंय मला, माझ्या मनात खूपच भीती निर्माण झाली, खूप भीती वाटतेय मला. असं वाटतंय की अर्णव सरांच्या बाबतीत काहीतरी वाईट होणार आहे. नाही नाही, मला इथे थांबलं नाही पाहिजे, लवकरात लवकर अर्णव सरांचा शोध घेतला पाहिजे. त्यावेळेला नम्रताला मात्र खूप आनंद झालेला असतो. नम्रता स्वतःशीच बोलत असते, अजून तरी अर्णव जिजू यायलाच नकोत, आणि जर का अर्णव जिजू आले नाहीत ना तर बरंच होईल. ही ईश्वरी हरेलच आणि मी जिंकेन. तर इकडे मात्र राकेश मोठ्याने बोलतो, अर्णव अर्णव अर्णव, अरे संपलास तू, तू मला ओळखला असशील पण त्याचा काहीच उपयोग नाही. अर्णव आता तुझा खेळ खल्लास. त्यावेळेला अर्णव बोलतो, राकेश तू सुटलाय जेलमधून की पळून आलायस. तेव्हा राकेश बोलतो, तू जरी मला ओळखलंस ना तरी काही उपयोग नाही, आता मात्र सगळं काही संपलंय. ज्या रूम मध्ये तू उभा आहेस ना त्या रूम मध्ये मी बॉम्ब लावलाय आणि आता मात्र तू मरणार. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, राकेश तू जे काही करतोयस ना ते चुकीचं आहे, हे सर्व थांबव राकेश, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो, पुरे, अरे तू तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस, तू माझं आयुष्य संपवलंस आणि आता तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस, हे सर्व थांबलंच पाहिजे. त्यावेळेला राकेश बोलतो, आता तुझी शेवटची जी काही इच्छा असेल ना ती व्यक्त कर, हो तर ती पूर्ण करेन मी, पण आता मात्र तू संपलास. हे ऐकून अर्णव चांगलाच घाबरलेला असतो. त्याच वेळेला लगेच राकेश तिथून निघून गेलेला असतो. इकडे ईश्वरी मात्र अर्णवला शोधण्यासाठी जात असते. त्यावेळेला नम्रता ईश्वरीला अडवते आणि म्हणते, तू कुठे चाललीस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, नमुताई प्लीज उगाच मध्ये मध्ये येऊ नकोस, आणि प्लीज नमुताई आता मला प्रश्न विचारू नकोस. आणि तिथून ईश्वरी निघून गेलेली असते. ईश्वरी निघून गेल्यावरती नम्रता स्वतःशीच बोलते, जा ग जा, आता तर काही केल्या तू जिंकणार नाहीस याची मला खात्री आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, मला तर तेच पाहिजे. इकडे मात्र अर्णव त्या रूम मध्ये असतो. तो जोर जोरात दार ठोठावत असतो, इकडून तिकडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला ईश्वरीला अर्णवचा आवाज येतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, अर्णव सर. त्यावेळेला लगेच ईश्वरीला अर्णव बोलतो, मिस इंदोर लवकरात लवकर दरवाजा उघड. त्यावेळेला ईश्वरी तो दरवाजा उघडते. त्यावेळेला अर्णव तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो, लवकरात लवकर आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर काय झालंय, अर्णव सर तुम्ही एवढे घाबरला का आहात, अर्णव सर बोला, अर्णव सर बोला ना काय झालंय. त्यावेळेला अर्णव बोलतो, त्या राकेशने बॉम्ब लावला इथे. तेव्हा ईश्वरी बोलते, काय इथे आणि बॉम्ब लावलाय, आणि तो राकेश कसा काय सुटला. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ते सर्व सोड, पण काही करून आता आपल्याला बॉम्ब हा पूर्णपणे उद्ध्वस्त केला पाहिजे. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर हे आपल्याच्याने कसं शक्य होणार, अर्णव सर तुम्हीच विचार करा. अहो तिकडे आपल्या नावाची अनाउन्समेंट होते, एकीकडे आपली सात्विका कंपनी आहे, अर्णव सर काय करायचं. त्यावेळेला अर्णव बोलतो, काही नाही मिस इंदोर आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे. त्यावेळेला ईश्वरी बोलते, नाही एवढ्या सगळ्या माणसांना सोडून मी इथून बाहेर पडणार नाही. अर्णव सर काही झालं तरी ही माणसं सुद्धा महत्वाची आहेत, त्या राकेशमुळे या माणसांचा मी जीव जाऊ देणार नाही. तेव्हा अर्णव बोलतो, पण ईश्वरी आपण काय करणार आहोत, अगं आपण सगळ्यांना घेऊन बाहेर पडूया. तेव्हा ईश्वरी बोलते, इथे जर का सगळ्यांना कळलं की ते बॉम्ब लावण्यात आला आहे तर उगाच खळबळ माजेल, खूप गोंधळ होईल,
आणि सगळेजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील, पण कोणीच बाहेर पडू शकणार नाही. अर्णव सर, आपल्याला बॉम्बच तो पूर्णपणे निस्तनाबूत केला पाहिजे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर मला समजतंय, पण आपल्याकडे मात्र दुसरा पर्यायच नाहीये. आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी त्या बॉम्ब जवळ गेलेले असतात. त्यावेळेला अर्णव तिथे ईश्वरीला बोलत असतो, ईश्वरी मला खरंच कळत नाही, ही लाल वायर जर का कापली तर. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका, नीट विचार करा, आपण दोघांनी ठरवूया. इकडे आकाश नम्रताला म्हणत असतो, अगं ईश्वरी कुठे आहे? अर्णव दादा कुठेच सापडला नाही. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, ती सुद्धा अर्णव जिजूंना शोधण्यासाठी गेली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबलीच नाही. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, कुठे गेली ती? त्यावेळेला नम्रता बोलते, या साईडला. पण आकाश, तुम्ही का सारखं ईश्वरी आणि अर्णव जिजूंच्या बाबतीत एवढं सॉफ्ट आहात? ते प्लीज थांबवा हे सर्व. तेव्हा लगेच मोठ्याने आकाश बोलतो, नम्रता बस कर, इथे माझा भाऊ सापडत नाहीये आणि तू नको ते घेऊन बसलेस, तुला जिंकायचं आहे. नम्रता, एवढी सेल्फिश कधीपासून झालीस की तू कोणाचाच विचार करत नाहीस? मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. असं कसं काय वागू शकतेस तू? त्यावेळेला मात्र नम्रता खूपच चिडलेली असते. त्यावेळेला नम्रता बोलते, हो आहे मी सेल्फिश, काही म्हणा, मला काहीच फरक पडत नाही. मी जे काही करते ना ते सगळं या घरासाठी करते, आणि तुम्ही मात्र माझा तिरस्कार करता. माझा? अहो जरा तरी विचार करा माझ्या वागण्याचा. असं कसं काय बोलू शकता तुम्ही? त्यावेळेला लगेच मोठ्याने आकाश बोलतो, नम्रता तुझी ही नाटकं बंद कर, मला तुझी ही नाटकं सगळी समजतायत, आणि प्लीज ही नाटकं बंद केलीस ना तर बरं होईल. प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र नम्रता खूपच चिडलेली असते. आकाश तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तिथून निघून जातो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश ईश्वरीला हाक मारत असतो. त्याच वेळेला आकाशचं लक्ष ईश्वरी आणि अर्णवकडे जातं. त्यावेळेला आकाश बोलतो, इशू अरे तुम्ही इथे काय करताय? तिकडे तुमच्या नावाची अनाउन्समेंट होते. तेवढ्यात मात्र आकाशचं लक्ष तिथे लावलेल्या बॉम्बकडे जातं. तेव्हा लगेच आकाश बोलतो, हे सर्व काय आहे? हे सर्व काय आहे? त्यावेळेला ईश्वरी बोलते, हे सर्व त्या राकेशची नाटकं आहेत. त्यावेळेला लगेच मोठ्याने आकाश बोलतो, काय राकेश? आणि तो राकेश सुटला कसा काय? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, अरे तो सुटला नाही, तो जेलमधून पळून आलाय, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव आकाशला बोलतो, आकाश एक काम कर, काही कर, पण इथून माणसं हळूहळू बाहेर काढ. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, दादा रे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये, आपण काहीच करू शकत नाही, आणि या माणसांना जर का बाहेर काढायला गेलो तर उगाच संशय येईल आणि नको ते घडेल. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही आधी हा बॉम्ब निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर मला तर असं वाटतं की ही लाल वायर आहे ना ती कापून टाका. त्यावेळेला अर्णव बोलतो, आणि जर का लाल वायर कापली आणि बॉम्ब ब्लास्ट झाला तर? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर बाकी कसलाच विचार करू नका, फक्त आणि फक्त याच गोष्टीचा विचार करा. अर्णव सर प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र अर्णव आकाशकडे बघतो. त्यावेळेला आकाश अर्णवला बोलतो, तू काप ती वायर. जर का ईश्वरी बोलते ना तर या गोष्टींचा विचार करू नकोस, प्लीज ही वायर कापून टाक. आणि त्याच वेळेला लगेच अर्णव ती वायर कापतो आणि बॉम्ब तिथल्या तिथे बंद होतो. त्यावेळेला मात्र अर्णव खूपच मोठा श्वास घेतो आणि ईश्वरीला बोलतो, ईश्वरी खूपच घाबरलो होतो मी, असं वाटलं होतं की सगळं संपलं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर आता घाबरायची गरज नाही, तर आता एकेकाला धडा शिकवायची गरज आहे. अर्णव सर लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, काय करणार आहोत आपण? आधी त्या राकेशला शोधलं पाहिजे. आणि त्याच वेळेला इकडे अनाउन्समेंट होत असते. त्यावेळेला मात्र ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर आधी आपण स्टेजवर जाऊया, आधी आपण आपली एंट्री मारूया आणि नंतर बाकीचं काय ते ठरवूया. आणि तेवढ्यात मात्र अर्णव आणि ईश्वरी स्टेजवर आलेले असतात. दणक्यात अशी एंट्री त्यांनी केलेली असते आणि ती एंट्री बघून नम्रताच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि इकडे मात्र लावण्याच्या आईला खूपच त्रास झालेला असतो. ती स्वतःशीच बोलते, नको त्या मूर्ख माणसावरती मी विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर मात्र धोंडा पाडून घेतला.
आता काही झालं ना तरी या मूर्ख माणसाला मी सोडणार नाही. काही झालं तरी त्याला संपून टाकेन. आणि तेवढ्यात राकेशचा फोन या लावण्याच्या आईला आलेला असतो. त्यावेळेला लावण्याची आई राकेशला बोलते, ए मूर्ख माणसा, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा तर पाडून घेतलाच. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, अहो काय बोलताय तुम्ही, आतापर्यंत तो बॉम्ब ब्लास्ट झाला असेल आणि तो अर्णव कायमचा ढगात गेला असेल. त्यावेळेला लगेच ती बोलते, गप्प बस. अरे त्या अर्णव आणि ईश्वरीने दणक्यात अशी एंट्री केली आहे, तुला माहिती तरी आहे का? अरे तू विचारच करू शकत नाहीस या गोष्टीचा. आणि मुळात आहे ना तुझी तेवढी बुद्धीच नाहीये. त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो, बस झालं. कुणाची बुद्धी? माझी बुद्धी नाही काढायची. मी काय काय करू शकतो ना तुम्हाला माहिती नाही. त्यावेळेला लावण्याची आई बोलते, तुम्ही आता बस करा. माझा तुझ्यावरती आता विश्वास राहिला नाही. एक नंबरचा खोटारडा निघालास तू. त्या ईश्वरीने त्या अर्णवला वाचवलंय. त्यावेळेला मात्र राकेशला खूप राग येतो आणि राकेश जोरात स्वतःचा मोबाईल आपडतो आणि मोठ्याने बोलतो, एवढं सगळं केलं, सगळं काही हातातून निसटलं. आता मात्र मी शांत नाही बसणार. आता एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार. इकडे मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी काही झालं तरी आपल्याला त्या राकेशला शोधून काढलंच पाहिजे. आणि त्या राकेशला कुणीतरी मदत केल्याशिवाय तो हे सर्व करत नाही आहे. आणि आपल्याला कसं काय कळलं नाही की राकेश जेलमधून पळालाय म्हणून? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, आपण या सर्व गोष्टींमध्ये होतो ना, म्हणून आपल्याला कदाचित या गोष्टीकडे लक्ष देता आलं नाही. पण अर्णव सर, तो जर का राकेश सुटलाय तर तो बिथरलाय. तो राकेश काहीही करू शकतो. आता जर का बॉम्ब ब्लास्ट झाला नाही हे जर का त्याला कळलं तर मात्र सगळंच संपलं. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, ईश्वरी तू काळजी करू नकोस, मी सगळं काही नीट करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर राकेश आणि लावण्याच्या आईला अर्णव आणि ईश्वरी पुरून उरतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.